मित्रांनो नमस्कार. सोशल स्टडीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, समाजकार्याचा अभ्यास करते वेळेस आपल्याला माहीतच आहे की समाजकार्याच्या दोन पद्धती आहेत. त्या म्हणजे प्राथमिक पद्धत आणि द्वितीय पद्धत. प्राथमिक पद्धतीचा विचार करायचा झाल्यास प्राथमिक पद्धतीमध्ये विशेष करून व्यक्तिसहाय्य कार्य, सामाजिक करत असतो. म्हणजेच अशिलाचे संपूर्ण नाव, त्याची जन्मतारीख, वय, लिंग, शैक्षणिक पात्रता, त्याला आवडता छंद कोणता आहे, त्याला न आवडणारी गोष्ट कोणती आहे, त्याचबरोबर अशिलाची कौटुंबिक माहिती आपण जाणून घेत असतो. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशिलाची जी काही महत्त्वाची समस्या आहे, त्या समस्येबाबत आपण विचार-विमर्श करत असतो आणि त्यावर केस वर्क करत असतो. आता त्यामध्येच आपण केस कुठे मिळाली, केस कशी मिळाली या सर्व बाबींचा अभ्यास आपण करत असतो. त्याचसोबतच व्यक्तिसहाय्य कार्याच्या पायऱ्या आपण विशेष करून उपयोगात आणत असतो. व्यक्तिसहाय्य कार्याच्या पायऱ्या बघायच्या झाल्यास म्हणजेच त्यामध्ये अध्ययन, निदान, उपचार, पुनर्वसन, देखरेख या सर्व बाबींचा अंतर्भाव होत असतो. केस स्टडीमध्ये आपण विशेष करून व्यक्तिसहाय्य कार्यांच्या तत्वांचा वापर कशा प्रकारे करतो, त्यासोबत त्याचे थोडक्यात विश्लेषण सुद्धा करत असतो आणि केस संपुष्टात आल्यास त्याची तारीख सुद्धा आपण नमूद करत असतो. ही सर्व बाब व्यक्तिसहाय्य कार्याचे जनक मेरी रिचमंड यांनी उपयोगात आणली होती आणि म्हणूनच व्यक्तिसहाय्य कार्याचे जनक आपण मेरी रिचमंड यांना म्हणत असतो. मेरी रिचमंडच्या बाबतीत आपण आता आज बघणार आहोत. त्याआधी विशेष करून व्यक्तिसहाय्य कार्याबाबत थोडक्यात जाणून घेऊ. व्यक्ती समाजशील असल्याने समाजाशिवाय तिचे अस्तित्व नाही, हे एक शाश्वत सत्य आहे आणि म्हणूनच व्यक्तिसहाय्य कार्याच्या बाबतीत व्यक्ती हा समाजकार्याचा केंद्रबिंदू असते. व्यक्ती हा समाजाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि व्यक्तीमुळेच समाज आहे आणि समाजामुळेच व्यक्ती आहे. व्यक्ती समाजात राहत असताना त्याला अनेक प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागत असतात. ह्या ज्या काही भूमिका आहेत, त्या भूमिका जोपर्यंत व्यक्ती सुव्यवस्थितपणे पार पाडते, तोपर्यंत तिचे जीवन सुखी आणि समृद्ध असते. परंतु जेव्हा अपेक्षेप्रमाणे म्हणजेच स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे आणि इतरांच्याही सुद्धा अपेक्षेप्रमाणे या ज्या काही भूमिका आहेत, त्या योग्य प्रकारे पाडल्या जात नाही, तेव्हा त्याचा परिणाम व्यक्तीच्या नातेसंबंधावर होत असतो आणि यातूनच व्यक्तीच्या बाबतीत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात आणि या ज्या काही समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रत्येक जण एकमेकाला सहाय्य करत असतो. यालाच आपण व्यक्ती सहाय्य कार्य असे म्हणत असतो. व्यक्ती सहाय्य कार्य ही व्यक्तीच्या सबलीकरणाची प्रक्रिया आहे. मित्रांनो, ही एक कला आहे. हे सर्व कार्य वैज्ञानिक पद्धतीने केले जाते. व्यक्ती सहाय्य कार्याची बघायचे झाल्यास मेरी रिचमंड यांच्या मते भिन्न भिन्न व्यक्तीसाठी त्याच्याबरोबर त्याच्याच सहाय्याने भिन्न भिन्न प्रकारे कार्य करणारी ही एक कला आहे. तिचा उद्देश एकाच वेळी व्यक्ती आणि समाजाची उन्नती करणे होय. व्यक्तिसहाय्य कार्याचे जनक मेरी रिचमंड यांच्या बाबतीत बघायच्या आधी व्यक्तिसहाय्य कार्याचा इतिहास बघणे सुद्धा अपेक्षित आहे.
मित्रांनो, व्यक्ती सहाय्य कार्याचा मुख्य उद्देशच हा आहे, की व्यक्तीचे जास्तीत जास्त आणि शक्य तितके कल्याण साधणे आहे. व्यक्ती सहाय्य कार्याचे इतिहास बघायचे झाल्यास, व्यक्ती सहाय्य कार्याचा इतिहास लिहिताना प्रथमतः व्यक्ती सहाय्य कार्याची सुरुवात कुठे झाली, कशी झाली, या सुद्धा बाबी अंतर्भूत असणे आवश्यक आहे. कारण खऱ्या अर्थाने बघायचे झाल्यास व्यक्ती सहाय्य कार्याची सुरुवात प्रथमतः युरोपमध्ये झाली. विन्सेंट डी पॉल व ओझामनने 19व्या शतकात केली. समाजातील समस्याग्रस्त व्यक्तींच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला जात होता. त्याचसोबत समस्याग्रस्त व्यक्तीच्या घरी जाऊन समस्येचे अध्ययन केल्या जात होते. त्यानंतरच निदान केल्या जात होते. त्यानंतर मदत करीत असे. असे जे काही कार्य आहे ते बरेच दिवस चालले. व्यक्तीच्या मदतीचे स्वरूप लक्षात घेऊन पुढे यास शास्त्रीय स्वरूप दिले गेले. यानंतर याचा प्रसार अमेरिकेत झाला. अमेरिकेत चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी स्थापन करण्यात येऊन आर्थिक सहाय्य करणे, समस्याग्रस्त व्यक्तीस त्यासोबत मानसिक आरोग्यविषयक सहकार्य करू लागली. या संस्थेने अनेक कार्यकर्ते तयार केले. कार्यकर्ते सुद्धा समस्याग्रस्त व्यक्तींशी संपर्क साधून योग्य मदत करू लागले होते. परंतु कार्यकर्त्याच्या मदतीमध्ये काही उणिवा होत्या. अशा वेळी मेरी डिचमन यांनी व्यक्ती सहाय्य कार्य करीत असताना मार्गदर्शन करून 19व्या शतकाच्या प्रारंभीच्या सुरुवातीस मेरी रिचमन यांनी व्यक्ती सहाय्य कार्यास सैद्धांतिक व लिखित रूप दिले. म्हणजे मेरी रिचमन यांनी मानवामध्ये परिवर्तन शक्य आहे व प्रयत्नांनी परिवर्तन होऊ शकते याचा सबळ पुरावा त्यांनी दिला. उदाहरणार्थ बघायचे झाल्यास, पूर्वीच्या काळी गुन्हेगारास ठार मारण्यात येत होते. परंतु जेव्हा मानसशास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले की मानवामध्ये त्याच्या वर्तनात बदल होऊ शकतो व तेव्हा व्यक्ती सहाय्य कार्याचा विकास झाला. मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीची समस्या हाताळताना लेखी स्वरूपात लिहिण्याची सुरुवात केली गेली, जेणेकरून समस्येवर निदान करताना योग्य विचार करून समस्येवर योग्य उपाय मिळेल. व्यक्तीच्या समस्येचा अभ्यास करताना व्यक्तीबद्दल आदर असणे आवश्यक आहे. जेणेकरून रोग्याची केस हिस्ट्री घेताना ज्याप्रमाणे डॉक्टर पेपर तयार करतो व त्यावर औषधोपचार रोगीस करण्यास सांगत असतो, त्याचप्रमाणे समस्याग्रस्त व्यक्तीचा इतिहास जे आपण MSW आणि BSW मध्ये क्षेत्र प्रकल्पामध्ये करत असतो. म्हणजे अशिलाची वैयक्तिक माहिती, त्याचा इतिहास, समस्येचे स्वरूप या सर्व बाबी एका फाईलमध्ये तयार करून केस हाताळत असतो. ही गोष्ट त्यावेळेस होऊ लागली. मेरी रिचमनने व्यक्तिसहाय्य कार्याचा पाया रचला गेला आणि म्हणूनच व्यक्तिसहाय्य कार्याचे जनक मेरी रिचमन यांना म्हटले गेले. मेरी एलेन रिचमन, व्यावसायिक व्यक्तिसहाय्य कार्याचे जनक. मेरी रिचमन एक सामाजिक कार्यप्रवर्तक होती आणि व्यावसायिक समाजकार्याची आई म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी सामाजिक कार्याची स्थापना केली, म्हणजे सामाजिक कार्याची प्राथमिक पद्धत, आणि त्या स्वतः एक केस वर्कर होत्या. मेरी रिचमन यांचा जन्म 5 ऑगस्ट 1861 रोजी USA येथे झाला. मेरी 3 वर्षांची असताना तिचे आई वडील क्षयरोगामुळे तिन्ही भावंडांसह मरण पावले होते, ज्यामुळे त्यानंतर रिचमंडचे संगोपन तिची विधवा आजी मेहताब हॅरिस आणि 2 काकूंनी केले. तिची आजी एक सक्रिय महिला मताधिकारवादी होती, जी अध्यात्मवादी आणि कट्टरपंथी म्हणून प्रसिद्ध होती. ती सतत मताधिकार, राजकीय आणि सामाजिक श्रद्धा आणि अध्यात्मवादाच्या चर्चांनी वेढलेली राहून मोठी झाली होती. याचा अर्थ तिला चांगले टीकात्मक विचार, कौशल्य आणि गरीब, गरजू आणि अपंग यांच्याबद्दल काळजी घेण्याची वृत्ती देण्यात आली. तिच्या आजीने असमानता, मताधिकार, वांशिक समस्या, अध्यात्मवाद आणि विविध उदारमतवादी सामाजिक आणि राजकीय समजुतींचे महत्त्वाचे विषय शिकवले. रिचमंडचे वयाच्या 11व्या वर्षापर्यंत घरीच शिक्षण झाले आणि त्यानंतर त्यांनी सार्वजनिक शाळेत प्रवेश केला. घरी शालेय असताना मेरीने तिला शक्य तितके वाचन करण्यासाठी स्वतःला समर्पित केले आणि शिकण्याच्या तिच्या समर्पणामुळे ती स्वतः शिकवली गेली. अशा मजबूत हुशार स्त्रियांच्या आसपास असल्याने रिचमंड खरं तर खूप लाजाळू होता आणि स्वतःला राहायला आवडत असे. तिने 1878 मध्ये बाल्टिमोर ईस्टर्न फिमेल हायस्कूलमधून वयाच्या 16व्या वर्षी पदवी प्राप्त केली. त्यानंतर ती न्यूयॉर्क शहरात तिच्या एका मावशीकडे राहायला गेली. तथापि जेव्हा तिची मावशी खूप आजारी पडली तेव्हा तिने मेरीला गरिबीत एकटे सोडले. न्यूयॉर्कमध्ये 2 वर्षे गरिबीत राहिल्यानंतर ती बाल्टिमोराला परतली आणि अनेक वर्षे बुककीपर म्हणून काम केले आणि
युनिटेरियन चर्चमधून खूप सहभागी झाले. 1889 मध्ये तिने चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी CSOS मध्ये सहाय्यक कोषाध्यक्ष म्हणून नोकरीसाठी अर्ज केला. ही संस्था अनेक शहरांमध्ये होती आणि गरीब, अपंग आणि गरजूंना सेवा देणारा संरचित सामाजिक कार्य व्यावसायिक विकसित करणारी ही पहिली संस्था होती. या संस्थेतील तिच्या सहभागामुळे तिचे सामाजिक कार्यात योगदान होते. मेरी सप्टेंबर 1928 मध्ये तिच्या मृत्यू होईपर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होती. त्यावेळेस 20व्या शतकाच्या सुरुवातीस समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या संस्था युरोपात, अमेरिकेत, इंग्लंड इत्यादी देशात स्थापन झाले. त्याचप्रमाणे 1936 मध्ये मुंबईत टाटा समाज विज्ञान संस्था स्थापन झाली आणि व्यावसायिक समाजकार्याचे शिक्षण देणे भारतातही सुरू झाले होते. आणि संभाषण कसे चालवायचे याबद्दल सूचनांद्वारे दर्शविल्या गेले. हे करून त्यांनी सामाजिक कार्याच्या व्यवसायात एक उत्तम घटक म्हणून मेरी रिचमंडने सामाजिक कार्यक्षेत्राचे शिक्षणाचे महत्त्व दाखविले. मेरी रिचमंड यांनी कधीही लग्न केले नाही आणि 1928 मध्ये कर्करोगामुळे न्यूयॉर्क शहरात त्यांचे निधन झाले. मेरी रिचमंड यांच्या कल्पनांसह प्रकाशित केलेली काही पुस्तके म्हणजे गरिबांमध्ये मैत्रीपूर्ण भेट, सामाजिक निदान आणि सोशल केसवर्क काय आहे. या पुस्तकांमध्ये त्यांनी सामाजिक केसवर्कची समज दाखवली. लोक आणि त्यांचे सामाजिक वातावरण यांच्यातील नातेसंबंध हा त्यांच्या जीवनातील परिस्थिती किंवा स्थितीचा प्रमुख घटक म्हणून त्यांचा विश्वास होता. त्यांची कल्पना सामाजिक सिद्धांतावर आधारित होती आणि कुटुंब किंवा व्यक्तीसाठी सामाजिक समस्या प्रथम व्यक्ती किंवा कुटुंबाकडे पाहिल्या पाहिजेत, नंतर त्यांचे जवळचे सामाजिक संबंध जसे की कुटुंब, शाळा, चर्च, नोकऱ्या इत्यादी या घटकांकडे समाज आणि सरकारने पाहिले पाहिजे.
हे त्या व्यक्तीला त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि समायोजन करण्यास कशी मदत करावी हे निर्धारित करण्यात मदत करण्यासाठी त्या व्यक्तीसाठी निकष ठरवेल. मेरी रिचमंड यांनी वाईट गोष्टींबद्दल दोष देण्याऐवजी व्यक्तीच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांचे लक्ष मुख्यतः मुले, वैद्यकीय, सामाजिक कार्य आणि कुटुंबावर होते. त्यांच्या सर्व कल्पना आज सामाजिक कार्य शिक्षणाच्या आधार आहेत. त्यांच्या संशोधनातून आणि 985 विद्वांच्या अभ्यासातून समाज कल्याणाच्या इतिहासावरही त्यांचा प्रभाव होता, ज्यात कुटुंबे, त्यांच्या कामाची परिस्थिती, विद्वांची आर्थिक साधने आणि सामाजिक कल्याण प्रणालींद्वारे विद्वांना कशी वागणूक दिली जाते हे त्यांनी पाहिले. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. सोशल स्टडीमध्ये आज आपण व्यक्ती सहाय्य कार्याचे जनक मेरी रिचमंड यांच्याबद्दल बघितले. मेरी रिचमंड यांच्याबद्दल ही माहिती उपयुक्त ठरल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. सोशल स्टडीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू.